गुड मॉर्निंग महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे। दरम्यान उद्यापासून गणेशोत्सव सुरू होणार आहे। यावर्षी ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे। आजपासून 29 ऑगस्टपर्यंत मुंबई, ठाणे यासह आयएमडी मॉडेल आणि अंदाजानुसार कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। 29 ऑगस्ट रोजी राज्याच्या अंतर्भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढच्या 7 दिवसात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। तर 26 ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। नाशिक शहर परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। संध्याकाळपासून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गोदाकाठावरच्या मंदिरांना पाण्याने वेढा देण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी दिवसभर नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू होती आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। गंगापूर धरणामधनं काल सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात होता। सायंकाळी 7 वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला आणि सध्या 3025 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। गणपती बाप्पाचं आगमन काही तासांवर आलेलं आहे आणि त्या आधीच वरुण राजा नाशिकमध्ये कृपादृष्टी दाखवतोय, परंतु काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी पाऊस बरसतो आहे त्या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची काही प्रमाणामध्ये अडचण होते। मात्र शेतकरी राजा हा या पावसामुळे समाधानी आहे, आनंदी आहे, कारण हे सर्व पाणी नाशिक मार्गे गोदावरी नदीच्या पात्रामधनं हे अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या जायकवाडीच्या दिशेने जात आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। बळीराजा सेनेकडून कोकणवासियांसंदर्भात वापरण्यात येणाऱ्या चाकरमानी शब्दाला आक्षेप घेण्यात आला होता। बळीराजा सेनेकडून 13 ऑगस्टला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संदर्भात पत्र देण्यात आलं होतं। बळीराजा सेनेच्या आक्षेपानंतर अजित पवारांनी चाकरमानीऐवजी कोकणवासी या शब्द वापरण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। या संदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव मान्य करून तात्काळ जीआर काढण्यात येणार असल्याची माहिती आहे। गणपतीसाठी मुंबईहून कोकणवासीय मोठ्या प्रमाणात कोकणात जात आहेत। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सध्या ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळते। दिवा रेल्वे स्थानकात कोकणवासियांनी 3 तास आधी येऊन रांगा लावल्यात। दिवा रेल्वे स्थानकावरून दिवा, मडगाव, सावंतवाडी एक्सप्रेसनं गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी गर्दी केल्याचं दिसतंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोकणवासी आता आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत। मी सध्या आहे दिवा रेल्वे स्थानकावर। दिवा मडगाव सावंतवाडी ही जी एक्सप्रेस आहे, त्या एक्सप्रेस गाडीमध्ये जाणाऱ्या जे कोकण प्रवासी आहेत त्यांची पूर्ण गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। काल रात्रीपासूनच या ठिकाणी संपूर्ण जे कोकणचे प्रवासी आहे, कोकणातले जाणारे, त्यांनी लाईन लावून या ठिकाणी आता ट्रेनमध्ये प्रवास करताय। आता काही वेळातच हे ट्रेन सुटणार आहे आणि संपूर्ण आपण जर दृश्य बघितले की पूर्ण ट्रेन पूर्ण भरलेली आहे, खच्चपणे पूर्ण भरलेली आहे। नेहमीच जे कोकणकर आहेत त्यांना या गर्दीचा सामना करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे, दिवा। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचं आरक्षण फुल झालंय। त्यामुळे ज्यांचं अद्याप बुकिंग झालेलं नाही त्यांच्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेनं ठाण्यातून मोफत बसचं आयोजन केलंय। याचाच आढावा घेत कोकणवासीय प्रवाशांसोबत बातचीत केली हितेश पांचाळ यांनी। उद्या 2 दिवस राहिले तरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। आणि जे कोकणवासी आहे आता ठाण्याहून आपापल्या गावी आता निघालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जी बसेस आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात येत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करणार। आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बसेसची, एसटीची, ट्रेन किंवा अशी विविध ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करून देण्यात येते, जेणेकरून सर्व नागरिकांचा प्रवास सुखसोयीचा हो अशीच गणेशचरणी प्रार्थना असते साहेबांच्या। त्याच निमित्ताने साहेबांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी अशीच बस सुविधा पुढेही चालत राहील अशी शिवसेनेतर्फे व्हिडिओ जर्नलिस्ट राजभर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 20,000 पोलिसांचा फौजफाटा सज्ज झालाय. गणेशोत्सव काळामध्ये संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असेल. तसंच गर्दीच्या ठिकाणी भाविकांच्या गर्दीत साध्या गणवेशातील पोलीस लक्ष ठेवून असते. गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेत मार्गदर्शन करण्यात आले. संवेदनशील ठिकाणी मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असेल. सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय आणि अशातच सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1,03,500 रुपयांवरती पोहोचलेत. भारतीय संस्कृतीत सोनं केवळ एक दागिना नसून एक महत्त्वाची बचत आणि गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेषतः दिवाळी आणि लग्न समारंभात सोन्याची मागणी वाढते आणि त्यामुळे दरांवर परिणाम होतो. आगामी काळात रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता आणखी वाढली किंवा अमेरिकेनं फेडरल बँकेनं आपले व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला तर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलाय. एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होणार आहे. गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर पगार केला जाणार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आलंय. मुंबईतली मोनोरेल पुन्हा एकदा थांबल्याचं दिसून आलंय. प्रवाशांच्या अतिभारानं मोनोरेल काही काळ थांबून होती. आचार्य यात्रेनगर स्थानकामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोनोमध्ये चढले होते. या प्रवाशांना उतरवण्याची नामुष्की मेट्रो रेल संचलन मंडळावर ओढवली. प्रवाशांचा भार कमी करून मग ही गाडी रवाना झाली. त्यामुळे परिणामी मोनोचे वेळापत्रक कोलमडलं. गाडीमध्ये 104 टनांपेक्षा अधिक वजन झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय MMOCLनं घेतलेला आहे. 11वी प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरीमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी उद्या संध्याकाळपर्यंत मुभा असेल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली आहे. ओपन टू ऑल या फेरीमध्ये ज्या नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे तसंच जे एटीकेटीसह विद्यार्थी उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस मुभा असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडणार आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मागच्या 2 मंत्रिमंडळ बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. श्रीनगर दौऱ्यामुळे 12 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. तर मागच्या आठवड्यात मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे एकनाथ शिंदे हे मिठी नदीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला हजर नव्हते. सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदेंच्या अनुपस्थित कॅबिनेट बैठक पार पडली आहे. शिंदेंच्या गैरहजेरीवरून ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान शिंदेंच्या आजच्या कार्यक्रमात मंत्रिमंडळ बैठकीचा उल्लेख आहे, परंतु एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल. शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र गेलंय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. बाजार समितीतील विद्यमान संचालक मंडळानं भ्रष्टाचार केला असून त्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये 14 आणि 15 सप्टेंबरला शिबिर आहे. पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी पक्षाकडून भव्य मोर्चाची तयारी केली जाईल. पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य शेतकरी जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागणीसाठी आंदोलन केलं जाईल. खासदार संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी खटल्यामध्ये माझगाव न्यायालयामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात सुनावणी सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणात आता मंत्री नितेश राणेंनी माझगाव न्यायालयाचे न्यायाधीश बदलण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी नितेश राणेंनी याचिका दाखल केली आहे. त्याच याचिकेवर आज किला कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. आज दुपारी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची विभागीय बैठक होणार आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्यांची बैठक पार पडेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेसच्या नेत्यांची ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अमित देशमुख आणि विश्वजित कदमांसह स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्या अनुषंगानं बैठकीत कार्यकर्त्यांना काय सूचना देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली न्यायवृंदाच्या बैठकीत न्यायमूर्ती आराधे यांच्यासह पाटण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांच्या नावाचीही बढतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
मुंबई ते जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऑनलाईन पद्धतीनं या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी नांदेड मुंबई दरम्यानचं 610 किलोमीटरचं अंतर 9 तास 25 मिनिटात पार करेल. आज लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही गाडी दररोज सकाळी 5 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणार असून दुपारी 2:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या वंदे भारत ट्रेनमुळे अनेक शहरांना जलद कनेक्टिव्हिटीसोबत तीर्थयात्रेच्या आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. मुंबईच्या प्रभादेवीतील एल्फिन्स्टन पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार आहे. येत्या 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. या पुलाच्या पाडकामासोबतच परिसरातील इमारतींचं काही पाडकाम देखील केलं जाणार आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, मग पाडकाम करा अशी भूमिका घेत आंदोलन केलं होतं. त्यानंतर स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडत पूल बंदचा फलक आंदोलकांनी काढून टाकला होता. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सवानंतर पुलाचं पाडकाम करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्य सरकारनं पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून वगळले. त्यामुळे येणाऱ्या काळात या मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या द्रुतगती मार्गावर चार्जिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 4 असे मिळून 8 चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार आहेत. फूड मॉलच्या परिसरातच हे चार्जिंग स्टेशन्स असतील. महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी मानसा.